अपने संबंध संपले असं तू समज. बरखुरदार, अगर पुलिस को खबर करने की कोशिश की तो जान को खतरा होगा. बोमला आईने बाबांना परत येत. ए बाई तू चल इकडे. अगं पण कधी मी काय भांगरटपणा, नुसता भांगरटपणा जन्माला पुजला यांच्या. आम्ही इथे मेलं कर करावं आणि ते सगळं जाऊन गंगेलाच मिळते. करायचं ते करायचं आणि कोणी बोलायला लागलं की बोक्यासारख्या मुक्याने येण्या जरा मारायच्या. अरे मार मार चक्रा मार. थांबलास कशाला? नाही सुटायला लागलेल्या पोटाला शतपावली बरी. हो मारतो ना. मोठ्या आनंदानेच फिरतोय की नाही मी. अरे मरायला लागलो मी इथे. काय करायला लागलोयस? अरे काय करायला लागलायस? संपूर्ण वाक्य बोलत जा बाबा. डोंगळेच मेले सगळे डोंगळे. ऐका संपूर्ण वाक्य ऐका. अरे रणगाडे चाललेत काय ते रस्त्यावरून? रणगाडे नाहीत. हा तोफखान्याचा गाडा आणलाय ना मी. लग्न करून या धोत्यांच्या घरात तो वाचतो. काय बडबड करतोयस रे? काही समजत नाही, नीट ऐकायला येत नाही. काही नाही. कर्माला रडतोय माझ्या. तरी त्यावेळेला तुम्ही सांगत होता की ती देशपांड्याची मुलगी चांगली आहे ती कर. पण ही मनात भरली होती ना. म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी. ती चांगली मुलगी सोडली. हा तोफखान्याचा गाडा आणायचा होता ना घरात. अरे काय बडबड करतोयस रे? अरे परत नीट ऐकायला येत नाहीये. पण जरा वैतागलेलाच दिसतोयस. जरा नाही अहो जाम वैतागलोय. एक कब्बशी काय ते फुटली त्यावर एवढं रामायण ऐकून घ्यावं लागतंय मला. क्रोकरी काय फुक्कट येते का? हा आता मी कधी म्हटलंय की अमुक एक गोष्ट या घरात फुकट आली म्हणून उगाच आपलं काहीतरी. स्वतःच्या निढळाच्या घामाचे पैसे असते ना म्हणजे कळली असती अक्कल. शायला समजलं. अरे नाही मिळवता आले पैसे. नाही चालली वकिली. अरे त्या बाबासाहेबांनी एवढे पुष्कळ मिळवून ठेवलेत ना. आणि करा कशाला पाहिजे पैसे. आणि वकिली ही चालेल कशी? अरे जन्मभर मूग गिळून गप्प बसायची सवय. आणि शंख ऐकून तर कानाचा पडदा 70 mm झालाय. अरे श्याम कुठे गेला रे? कुठे उलटलाय कोणास ठाऊक. इंजिनियर झालेत ना ते. इथे बापावर काय प्रसंग गुदरलाय. पण चिरंजीवांचा घरात पत्ता नाही. कुठे म्हणालास? माहिती नाही काय काम होतं. अरे आज जरा आमच्या युथ क्लबात जायचं होतं. त्यानं सोडलं असतं स्कूटरवरून. छान छान. म्हणजे आता तुम्ही जा घराबाहेर. म्हणजे मी एकटाच तापडतो ना तावडीत तिच्या. अरे कसं रे कुणाला काही समजत नाही. कुठून काढल ना मला ते कुठून. नाही नाही अरे तसं विशेष काही नाही. पण युथ क्लबात आज एक महत्वाची मीटिंग होती म्हणून म्हणतोय. हा आता युथ क्लबात जायचं यांचं काय वय राहिलंय. तू सोडतोस का मला? मी कशावरून सोडू? काय घोडा करत येताय? श्याम येईल. थोडा वेळ वाट पाहू. पाहू ना. अरे वाट पाहू. पण घरात जरा मला गडबड दिसतीये. जरा नाही पुष्कळ आहे. माझ्या हातून एक कब्बशी फुटली आहे. माझ्या आमच्या या सुनेचं नाव शांताबाई. अच्छा हे मी दरवेळेस सॉरी. आमच्या या सुनेचं नाव अरे शांताबाई का बरं ठेवलं असावं? घ्या आता तुम्हालाही त्रास व्हायला लागलाय. तरी बरं ऐकू येण्याच्या नावाने आनंद आहे. गिळायचं तयार आहे. कुणाला गिळायचं असलं तर यात. आता इतके जोडे खाल्ल्यानंतर आणि काय खातोय? गिळा तुम्हीच गिळा आणि वाढ झाडाच्या खोडासारख्या. अरे शांता काही म्हणाली का रे? हो म्हणाली. काय म्हणाली? गिळायचं तयार आहे. गिळायचं असेल तर आत या. अरे मग थांबलायस कशाला? चल की लवकर.
अरे नाहीतर नंतर तेही नाही मिळायचं. तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाही. अरे बायकोचा राग अन्नावर काढून काही उपयोग आहे का? बायको ती बायको. अरे अन्न ते अन्न. तुम्ही जेवून घ्या, मी उपोषण करणार आहे. प्राण ते का हो. असो. परमेश्वर तुझ्या आज्ञास शांती नाही सगती देऊ. हं, मी जातो जेवायला. आणि नंतर मला क्लबात जायचंय. श्याम आला की त्याला सांग मला सोडायला. मगाचपासून हाका मारतीये, कान फुटले. सांगतो अगं फुटू देत ग, फुटू देत. एखाद्या वेळी बिचाराच्या हातून अगं कपाचे कान फुटले तर त्यावेळी एवढं रामायण कशाला व्हायला पाहिजे? अहो बाबासाहेब, कपाचे नाही म्हणत आहे मी, माणसांचे. अगं शांता, आता तुला माझ्या कानाविषयी माहिती आहेस. तुझ्या नवऱ्याचं काय ते तू त्याला विचार. बाबासाहेब, दादेसाहेब, किती दिवस फिरणार आहे तुमचे दादेसाहेब? आणि काय हो, मी काय गाढव म्हणून स्वयंपाक केला एवढा? आता तू काय म्हणून केलास ते मला काय माहित. पुटपुटताय कशाला बायकांसारखे? हा, हिम्मत असेल तर समोर येऊन मोठ्यांनी बोला. यासमोर काय बोलायचंय? हळू. बाबासाहेब आतमध्ये. आता काय फुटलं? आमचं नशीब. काय? काही नाही, आम्ही थोडस भांडत होतो, तुम्ही जेवून घ्या. ठीक आहे, मी जेवतो. पण तुमच्या जेवणाचं काय? तो प्रश्न आम्ही सोडवू. सोडवा. जेवून घ्या. मला भूक नाही, मी जेवणार नाही. मग त्या आमटी भाताने काय उद्या आंघोळ करू? हो, आणि ती शेपूची भाजी आहे ना, ती पण अंगाला लावून घे, सेंट म्हणून. बाबा, काय विनोद बुद्धी आहे. आणि काय भूक नसायला काय झालं? बाहेर कुठे शेण खायला गेला होता? बायको इकडे मर मरतीये आणि ह्याना ती बाहेरची चटक. तुम्हाला कालताही तसलाच. आपलं मिस झालं मध्ये. तो कुठे गेला? श्याम कुठे गेला? हा, आणि का तो कार्टाही तसलाच गेलाय कुठे? हो, तो ना गेला असेल रांगत बाहेर. अच्छा, मला काय विचारतेस तू कुठे गेलाय ते? तू काय फुलं बाळ आहे? अक्कल कळली काय? तो आला की सांगा, त्याचं ताट वाढून ठेवलंय. तुमचंही ताट वाढून ठेवलंय. गिळायचं तर गिळा, नाही तर मरा तिकडे. माझं जेवण झालंय. मग अशी कपशी फोडली, आता आणखीन काही फोडू नका. गोष्टी फुक्कट नाहीयेत. मला अरे काय लग्न करायची हौस होती, काय अंगात ते पुरुषासारखा पुरुष आणि रडतोय. म्हैस आहे, म्हैस. या किधर गुड?